हॅलो वेलकम बॅक गाईज टू आवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो पुन्हा एकदा जीपॅट एक्सपर्ट या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण मेटाबॉलिझम मधील नवीन पार्ट बघणार आहोत. तो म्हणजेच कुठला? ड्रग मेटाबॉलिझिंग एन्झाइम्स. म्हणजेच काय? मेटाबॉलिझम किंवा बायो ट्रान्सफॉर्मेशन या प्रोसेसमध्ये काही एन्झाइम्स आहेत जे की त्याच्यावरती अफेक्ट करतात किंवा तुम्ही असं म्हणू शकता की त्याचा मेटाबॉलिझमचा रेट चेंज करतात किंवा मेटाबॉलिझमला अल्टर करतात, तुम्ही असं म्हणू शकता. बरोबर आहे. आज आपल्याला ते एन्झाइम्स बघायचे. बिफोर दॅट मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. यामध्ये सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पूर्णपणे एन्झाइम्स जे काही मेटाबॉलिझम वरती अफेक्ट करणार आहेत, जे काही मेटाबॉलिझमला अल्टर करणार आहेत, ते पूर्णपणे तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, ड्रग मेटाबॉलिझिंग एन्झाइम्स. तर बघ बाळा, ड्रग मेटाबॉलिझिंग एन्झाइम्स म्हणजे काय? काही एन्झाइम्स आहेत जे एन्झाइम्स काय करतात माहिती आहे का? ड्रगच्या मेटाबॉलिझम वरती अफेक्ट करतात. असं म्हणू शकतो किंवा आपण त्याला मेटाबॉलिझमचा रेट चेंज करू शकतात किंवा मेटाबॉलिझमला अल्टर करू शकतात, असं असं म्हणू शकतो. अल्टर म्हणजेच काय? मेटाबॉलिझमचं चेंज म्हणजेच काय? त्याचं अल्टरेशन म्हणजेच काय? त्याचा रेट बदल करणे म्हणजेच काय? एकतर मेटाबॉलिझम फास्ट करणे किंवा मेटाबॉलिझम स्लो करणे. बरोबर आहे. त्यालाच तुम्ही अल्टरेशन म्हणा किंवा त्यालाच तुम्ही चेंज म्हणा. बरोबर आहे. तर बघा कुठले कुठले एन्झाइम आहेत बघा. ते पहिला एन्झाइम आहे तो म्हणजे कुठला? मायक्रोझोमल एन्झाइम आहे. मायक्रोझोमल. आणि दुसरा कुठला आहे? नॉन मायक्रोझोमल. बरोबर आहे. मग पहिला मायक्रोझोमल एन्झाइम. आता मायक्रोझोमल एन्झाइम म्हणजेच काय आणि नॉन मायक्रोझोमल एन्झाइम म्हणजेच काय ते बघा. पहिला बघा मायक्रोझोमल एन्झाइम. आता बघा मायक्रोझोमल एन्झाइम म्हणजेच काय बघा. असे एन्झाइम जे की लिव्हर मधील त्याच्या सायटोप्लाझम वरती किंवा तुम्ही काय म्हणू शकता त्याला, सॉरी सायटोप्लाझम मध्ये नाही, लिव्हरच्या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती जे काही एन्झाइम्स प्रेझेंट आहेत त्याला तुम्ही काय म्हणा? मायक्रोझोमल एन्झाइम म्हणा. समजलं मी काय म्हणतोय? लिव्हरच्या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती जे काही एन्झाइम्स प्रेझेंट आहेत आणि जे काही मेटाबॉलिझमला अल्टर करणार आहेत किंवा अफेक्ट करणार आहेत त्या एन्झाइम्सला तुम्ही काय म्हणा? मायक्रोझोमल एन्झाइम्स असं म्हणा. समजते? हे एन्झाइम्स तुम्हाला आणखी सुद्धा दुसऱ्या ऑर्गन मध्ये सापडू शकतात. कुठल्या कुठल्या मिळू शकतात तुम्हाला? कुठल्या कुठल्या याच्यात मिळू शकतात? आणखी किडनी असेल, इंटेस्टाइनल म्युकोजा असेल किंवा लंग्स असेल, अशा वेगळ्या वेगळ्या ऑर्गन मध्ये सुद्धा तुम्हाला मायक्रोझोमल एन्झाइम्स दिसू शकतात. ओके. तर समजलं मायक्रोझोमल एन्झाइम म्हणजे काय? ते मायक्रोझोमल एन्झाइम त्याचं एक्झाम्पल जर म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकता? सायटोक्रोम P450 आणि मोनो ऑक्सिजनेज. हे दोन एक्झाम्पल आहेत कशाचे? मायक्रोझोमल एन्झाइम्सचे. समजलं पहिला मुद्दा मायक्रोझोमल एन्झाइम. आता दुसरा मुद्दा काय बघा, तो म्हणजेच कुठला? नॉन मायक्रोझोमल एन्झाइम्स. आता नॉन मायक्रोझोमल एन्झाइम म्हणजे काय? हे एन्झाइम सुद्धा तुम्हाला लिव्हर मध्ये सापडू शकतात. म्हणजेच काय? लिव्हरच्या हिपॅटिक सेल मध्ये तुम्हाला भेटून जातील. ही तिथेच बघायला भेटतं ती. तर कुठं बघा? लिव्हरच्या हिपॅटिक सेल मध्ये. आणि दुसरं कुठं? त्याच्या सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये भेटतात तुम्हाला. लिव्हरच्या सायटोप्लाझम मध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये हे कुठले? नॉन मायक्रोझोमल एन्झाइम्स तुम्हाला भेटतात. आता हे एन्झाइमचे एक्झाम्पल जर म्हणलं तर काय सांगू शकणार तुम्ही? ऑक्सिडेज, इस्टरेज, अमायडेज. हे तीन एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता कशामध्ये? नॉन मायक्रोझोमल एन्झाइम्स मध्ये. ओके. समजतंय मी काय म्हणतोय? क्लिअर आहे? इज इट क्लिअर? तर समजलं फर्स्ट काय आहे? मायक्रोझोमल एन्झाइम्स. आणि दुसरा काय आहे? नॉन मायक्रोझोमल एन्झाइम्स. दॅट इज फर्स्ट इज अन मायक्रोझोमल एन्झाइम, सेकंड वन इज द non microsomal enzyme. What is microsomal enzyme? Microsomal enzyme is nothing but it is enzymes which are present into the smooth endoplasmic reticulum of liver, or other than liver is includes kidney, lungs, intestinal mucosa. Okay. Next thing is non-microsomal enzymes. Non-microsomal enzymes is nothing but these are the enzymes which are present into the hepatic cell of cytoplasm and mitochondria. Is known as non-microsomal enzymes. In example is oxidase, esterase and amidase. Okay. Next thing बघा, next point काय? इम्पॉर्टंट एन्झाइम. आता बघा मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट एन्झाइम कुठला जर म्हणलं कशामध्ये? ऑक्सिडेशन रिएक्शन साठी. तुम्हाला जर मोस्ट कॉमन आणि मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाइम जर म्हणून विचारलं तर तो तुम्ही काय सांगू शकणार? तो एन्झाइम तुम्ही काय म्हणणार? सायटोक्रोम P450. Cytochrome P450 is an most important enzyme for oxidation reaction. Is it clear? Cytochrome P450 is an enzyme of most important for oxidation reaction. म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिएक्शन साठी
सायटोक्रोम P450 हा एन्झाईम खूप आणि खूप 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 महत्वाचा आहे. समजतं मी काय म्हणतोय? सायटोक्रोम P450 समजलं. नेक्स्ट मुद्दा काय बघा, हे जे सायटोक्रोम P450 आहे तो ॲरोमॅटिक आणि अलिफॅटिक हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन सुद्धा करतो. बरोबर आहे. हा एन्झाईम काय करतो, ॲरोमॅटिक आणि अलिफॅटिक जे हायड्रॉक्सिलेशनच्या जी रिएक्शन्स आहेत त्यांना सुद्धा हा एन्झाईम करतो, कॅटलाइज करतो. कॅटलाइज म्हणजे काय काय करतो, त्याला त्यांचे एक तर रेट वाढवतो किंवा रेट त्यांचा कमी करतो त्या रिएक्शनचा. ॲरोमॅटिक आणि अलिफॅटिक हायड्रॉक्सिलेशन रिएक्शनचा एकतर रेट तो वाढवतो किंवा रेट कमी करतो. कोण? सायटोक्रोम P450. ते ॲरोमॅटिक आणि अलिफॅटिक हायड्रॉक्सिलेशन मध्ये सुद्धा सायटोक्रोम P450 चा इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, समजते. नेक्स्ट मुद्दा बघा, सायटोक्रोम 3A4 कॅरी आउट बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ लार्जेस्ट नंबर ऑफ ड्रग्स. म्हणजे काय, जास्तीत जास्त ड्रग्स जर कोण बायो ट्रान्सफॉर्मेशन जर घडवून आणत असेल तर तो कुठला एन्झाईम आहे जर म्हटलं तर तुम्ही सायटोक्रोम 3A4. सायटोक्रोम 3A4 हा एन्झाईम 50%पेक्षाही जास्त ड्रग्सचं बायो ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो. समजतं काय म्हणतो मी? समजलं मायक्रोझोमल एन्झाईम, नॉन मायक्रोझोमल एन्झाईम, सायटोक्रोम P450 कशासाठी इम्पॉर्टंट आहे काय. ओके, तर हे झाले काही ड्रग मेटाबोलायझिंग एन्झाईम्स. आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट मुद्दा बघायचा तो म्हणजे कुठला, एन्झाईम इंड्युसर्स आणि एन्झाईम इनिबिटर्स व्हायचे. तर लक्ष द्या, एन्झाईम इंड्युसर्स आणि एन्झाईम इनिबिटर्स म्हणजे काय बघूयात आपण. तर बघा, पहिला जो आहे तो आहे एन्झाईम इंड्युसर्स. फर्स्ट इज एन एन्झाईम inducer and second one is the enzyme inhibitor. ओके, तर एन्झाईम इंड्युसरचं एक्झाम्पल बघा आणि एन्झाईम इनिबिटरचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय सांगू शकता, ग्रिसोफ्लोविन किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही काय सांगू शकता, फिनिटोइन. नेक्स्ट काय सांगू शकता तुम्ही, फिनोबार्बिटोन. नेक्स्ट काय सांगू शकता, फिनाइल ब्युटॅझोन. ओके, हे झाले एन्झाईम इंड्युसरचे एक्झाम्पल्स. ओके, आणि नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कुठला आहे, एन्झाईम इनिबिटर्स. तर याचे एक्झाम्पल मध्ये काय येऊ शकतो बघा, कुठले एक्झाम्पल आहे त्याचे एक्झाम्पल आहे सिमॅटिडिन, क्लॅरिथ्रोमायसिन, नेक्स्ट आहे आयसोनियाझाइड. नेक्स्ट आहे कीटोकोनाझोल. नेक्स्ट आहे आयट्राकोनाझोल. ओके, हे काय एक्झाम्पल आहे. तर बघा मित्रांनो, पहिला मुद्दा आहे एन्झाईम इंड्युसर्स आणि दुसरा आहे एन्झाईम इनिबिटर. तर बघा, एन्झाईम इंड्युसर म्हणजे काय. बघा मित्रांनो, एन्झाईम इंड्युसर म्हणजे काय, असे काही एन्झाईम्स आहेत किंवा असे काही ड्रग मॉलिक्युल्स आहेत जे काय करतात माहिती का, ड्रगचं मेटाबॉलिझम हे इंड्यूस करतात, स्टिम्युलेट करतात. काही म्हणा एकच, इंड्यूस करतात, वाढवतात, इन्क्रीज करतात काय, ड्रगचं मेटाबॉलिझम. त्याला काय म्हणा तुम्ही, इंड्युसर्स म्हणा. एन्झाईम इंड्युसर्स म्हणजे काय, दीज आर द सबस्टन्सेस दॅट इनक्रीजेस एनहान्स द मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. म्हणजे काय, ड्रगचं मेटाबॉलिझम इन्क्रीज करणाऱ्या सबस्टन्सला तुम्ही काय म्हणा, एन्झाईम इंड्युसर्स म्हणा. समजते मग एन्झाईम इंड्युसर्स म्हणजे काय. पहिला मुद्दा काय, एन्झाईम इंड्युसर्स म्हणजे काय, इट इन्क्रीजेस द मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. ओके, नेक्स्ट पॉईंट काय सांगू शकता तुम्ही,
ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवतात ह्यानी. म्हणजेच काय, ड्रगचा इफेक्ट कमी करतात. म्हणजेच काय, इट रिड्युसेस द इफेक्ट ऑफ ड्रग. समजते मी काय म्हणतोय? पहिला मुद्दा ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवणार आहोत तुम्ही. दुसरा मुद्दा ड्रगचं मेटाबॉलिझम कमी होतं. सॉरी, ड्रगचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळे ड्रगचा इफेक्ट काय होतो, रिड्यूस होतो, रिटार्ड होतो. दुसरा मुद्दा समजला. पहिला मुद्दा इट इन्क्रीजेस दी ड्रग मेटाबॉलिझम. दुसरा मुद्दा काय आहे, इट रिड्युसेस दी इफेक्ट ऑफ ड्रग. ड्रगचा इफेक्ट रिड्यूस होतो त्याच्यामुळे काय. तिसरा मुद्दा काय सांगू शकता तुम्ही, ड्रगचा इफेक्ट रिड्यूस झाला त्याच्यामुळे काय करेल, त्यामुळं ड्रगचा डोस तुम्हाला वाढवावा लागेल. बरोबर आहे. इफेक्ट मिळण्यासाठी ड्रगचा डोस काय वाढवावा लागेल. म्हणजे काय, इट लीड्स टू इन्क्रीज द डोस ऑफ ड्रग. ड्रगचा डोस काय करावा लागेल, इन्क्रीज करावा लागेल. समजले. 3 मुद्दे काय आहेत एन्झाइम इंड्युसर मध्ये. एन्झाइम इंड्युसर काय करतं, इट इन्क्रीजेस द मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे, दुसरा मुद्दा आहे इट रिड्युसेस द इफेक्ट ऑफ ड्रग. मेटाबॉलिझम वाढल्यामुळे ड्रगचा इफेक्ट कमी होतो त्याच्यामुळे हा दुसरा मुद्दा काय झाला, ड्रगचा इफेक्ट काय होतो, रिड्यूस होतो. तिसरा मुद्दा, ड्रगचा इफेक्ट रिड्यूस झाल्यामुळे ड्रगचा इफेक्ट तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला ड्रगचा डोस हा वाढवावा लागेल. म्हणजेच काय, तुम्ही काय म्हणू शकता, ड्रग डोस इज इन्क्रीज्ड. समजतंय. मग पहिला मुद्दा, इट इन्क्रीजेस द ड्रग मेटाबॉलिझम, इट रिड्युसेस द इफेक्ट ऑफ ड्रग, इट लीड्स टू इन्क्रीज द डोस ऑफ ड्रग. समजले. 3 मुद्दे कशामधले, एन्झाइम इंड्युसर मधले. मग समजले एन्झाइम इंड्युसर म्हणजे काय, सबस्टन्स दॅट इन्क्रीजेस दॅट एनहान्स द ड्रग मेटाबॉलिझम विच रिझल्ट्स इनटू डिक्रीजेस द इफेक्ट ऑफ ड्रग, त्याला म्हणा तुम्ही एन्झाइम इंड्युसर. एक्झाम्पल त्याचे, ग्रिसोफ्लोविन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, फिनिटोइन, फिनोबार्बिटोन, फिनाइल ब्युटाझोन, हे समजे काय एन्झाइम इंड्युसरचे एक्झाम्पल आहेत. समजले. ग्लिसोफ्लोविन, ग्लुकोकॉर्टिकॉइड, फिनिटोइन, फिनोबार्बिटोन, फिनाइल ब्युटाझोन हे काय झाले, एन्झाइम इंड्युसरचे एक्झाम्पल झाले. नेक्स्ट मुद्दा कुठला आहे बघा, तो म्हणजेच एन्झाइम इनिबिटर. आता एन्झाइम इंड्युसर मध्ये काय झालं, मेटाबॉलिझम वाढलं. आता एन्झाइम इनिबिटर मध्ये काय येतं, इनिबिट म्हणजे काय, कमी करतो, रिड्यूस करतो, डिक्रीज करतो काय, ड्रगचं मेटाबॉलिझम. These substances that decreases the drug metabolism is known as enzyme inhibitors. आता इकडे बघा, ड्रगचं मेटाबॉलिझम कमी होलं आहे. बरोबर आहे. ड्रगचं मेटाबॉलिझम काय होतं, कमी होत आहे. म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम कमी होल्यामुळे काय होतं, ड्रगची ऍक्टिव्हिटी काय होते, वाढते. ड्रगची ऍक्टिव्हिटी वाढते. बरोबर आहे. आता ड्रगची एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सफिशियंट भेटली. मग सफिशियंट भेटल्याच्या नंतर तो ड्रग मेटाबॉलाइज होऊन आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. मग तो रिमूव्ह तर होत नाही. मग त्यामुळे काय होऊ शकतं, त्या ड्रगची काय होते, टॉक्सिसिटी वाढते. कारण काय होऊ लागलं, इथं ड्रगचं मेटाबॉलिझम काय होऊ कमी होऊ लागले. त्यामुळे काय तर ड्रगची टॉक्सिसिटी होऊ शकते. बरोबर. मग समजलं, इट इन्क्रीजेस दी ड्रग टॉक्सिसिटी पहिला मुद्दा, इट रिड्युसेस दी ड्रग मेटाबॉलिझम दुसरा मुद्दा. समजते. मग काय म्हणते एन्झाइम इनिबिटर म्हणजे काय, इज इट क्लिअर. एन्झाइम इनिबिटर इज इन्क्रीजेस दी ड्रग टॉक्सिसिटी, enzyme inhibitor reduces the drug metabolism. Is it all clear? तर त्याचे एक्झाम्पल बघा, सिमॅटिडिन, क्लॅरिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, आयसोनियाझाइड, कीटोकोनॅझोल, आयट्राकोनॅझोल हे काय आहेत, हे एन्झाइम इनिबिटरचे एक्झाम्पल आहेत. समजले म्हणजे एक्झाम्पल एन्झाइम इनिबिटरचे म्हणजे काय. सांगा एन्झाइम इनिबिटर म्हणजे काय, इट डिक्रीजेस दी ड्रग मेटाबॉलिझम पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इट इन्क्रीजेस दी टॉक्सिसिटी ऑफ ड्रग, ड्रगची टॉक्सिसिटी वाढतो. समजलं दुसरा मुद्दा. आणि याचे एक्झाम्पल जर काय म्हणून विचारलं तर काय सांगणार, आयट्राकोनॅझोल, कीटोकोनॅझोल, क्लॅरिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, आयसोनियाझाइड, आणखी काय सांगू शकता, सिमॅटिडिन हे काय आहेत, एन्झाइम इनिबिटरचे एक्झाम्पल आहेत. इज इट ऑल क्लिअर. एन्झाइम इंड्युसर्स अँड एन्झाइम इनिबिटर्स.